नमस्कार. महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांसाठी एक एकदम मोठी आणि आनंदाची बातमी आहे. हो, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दल एक महत्त्वाचं अपडेट आलंय, ज्याची खरं तर सगळेच जण आतुरतेने वाट पाहत होते. चला, तर मग पाहूया नेमकं काय आहे हे अपडेट. तर सगळ्यात महत्त्वाची बातमी ही आहे की ज्या हफ्त्याची इतके दिवस प्रतीक्षा होती, तो हफ्ता आता वितरित केला जाणार आहे. हो, अगदी बरोबर. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हफ्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी सज्ज झालाय. म्हणजे ही खरंच एक मोठी दिलासा देणारी बातमी आहे. कित्येक दिवसांपासूनची शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे असं म्हणायला हरकत नाही. बरं, हप्ता येणार हे तर कळलं. पण मग सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की हा हप्ता नेमका कधी आणि कसा मिळणार? चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर बघा, हा जो निधी आहे तो असाच दिला जाणार नाहीये. त्यासाठी एक खास कार्यक्रम आयोजित केला गेलाय आणि या कार्यक्रमात स्वतः मुख्यमंत्री निधीचं वितरण करणार आहेत. म्हणजे यावरूनच या योजनेचे महत्त्व आपल्या लक्षात येतं. चला, ही सगळी प्रक्रिया आपण अगदी सोप्या भाषेत टप्प्याटप्प्याने समजून घेऊ. बघा, सगळ्यात आधी तर याची घोषणा झाली. आता येत्या 25 मार्चला दुपारी ठीक 2 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. आणि मग सगळ्यात महत्त्वाचं, हा कार्यक्रम संपल्यानंतर रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होईल. आता जरा आकडेवारीकडे वळूया. म्हणजे ही योजना नेमकी किती मोठी आहे, किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतेय, हे आकडे ऐकल्यावरच कळेल. आणि खरं सांगायचं तर हे आकडे थक्क करणारे आहेत. तर नीट ऐका, या योजनेचा फायदा राज्यातील तब्बल 90,42,410 शेतकऱ्यांना होणार आहे. विचार करा, केवढा मोठा आकडा आहे हा. जवळपास 90 लाखांपेक्षा जास्त शेतकरी. आणि या सगळ्या शेतकऱ्यांसाठी सरकार किती रक्कम देणार आहे माहितीये? तब्बल 1808 कोटी रुपये. हो, 1808 कोटी. ही प्रचंड मोठी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे. म्हणजेच प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार आहेत. बरं, हे आकडे तर आपण पाहिले. पण या योजनेचा, या पैशांचा शेतकऱ्यांसाठी नेमका अर्थ काय आहे? आणि ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी ही नमो शेतकरी योजना आहे तरी काय, हेही थोडक्यात समजून घेऊया. एकदम सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र सरकारची एक अशी योजना आहे ज्यातून पात्र शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळते. आणि आता जो हप्ता येतोय तो याच योजनेचा एक महत्त्वाचा भाग आहे. चला, आता सगळ्यात शेवटच्या आणि महत्त्वाच्या टप्प्याकडे येऊया. पैसे तर येणार आहेत, पण त्यानंतर पुढे काय? रक्कम खात्यात जमा झाल्यानंतरची प्रक्रिया काय असेल त्यावर एक नजर टाकूया. ही प्रक्रिया खरं तर खूप सोपी आहे. एकदा का 25 मार्चचा तो कार्यक्रम संपला की लगेच पैसे ट्रान्स्फर करण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि मग शेतकऱ्याने फक्त आपलं बँक खातं तपासायचं आहे. आणि या सगळ्या माहितीनंतर एकच महत्त्वाचा प्रश्न उरतो, जेव्हा ही रक्कम वितरित होईल तेव्हा ती खात्यामध्ये आली आहे की नाही?